NMMCची नवी मुंबई महानगरपालिकेची आन्सर की आलेली आहे. ते डाउनलोड कशी करायची, ऑब्जेक्शन कसे घ्यायचे आणि पुढील प्रक्रिया काय काय राहील ते एकदा सांगतो तुम्हाला. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन, त्याच्यावर क्लिक केलं तर तुम्ही लॉग इन पेजला इथं येणार. तुम्ही इथं तुमचा जो ईमेलला तुमचा लॉग इन आय डी आला होता तो रजिस्ट्रेशन नंबर, लॉग इन आय डी टाकायचा आणि पासवर्ड टाकायचा. जर कोणाचा पासवर्ड एक्सपायर झाला असेल तर तुम्हाला न्यू पासवर्ड सेट करावा लागेल. न्यू पासवर्ड तुम्ही काही सेट करू शकता. न्यू पासवर्ड सेट केल्यानंतर तुमचा परत एकदा लॉग इन करावं लागेल तुम्हाला. तोच लॉग इन आय डी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल आणि जो काही तुम्ही नवीन पासवर्ड सेट केला आहे तो इथे टाकावा लागेल. जर कुणाचा आधीच चेंज केलेला असेल तर काही प्रॉब्लेम नाही, डायरेक्ट लॉग इन होईल तुमचं. आय डी पासवर्ड टाकायचा, इथे जो काही कॅप्चा दिसेल तो इथे फिल करायचा आणि लॉग इन करायचं. एकदा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे वालं पेज ओपन होईल. याच्यामध्ये ॲप्लिकंट डिटेल्स, याच्यामध्ये तुमचे सर्व कॅन्डिडेटच्या इथं डिटेल्स दिसतील तुम्हाला. सर्व तुमचं डेट ऑफ बर्थ, ॲप्लिकेशन नंबर, सेंटर सर्व दिसेल याच्यामध्ये. आता इथे बघा तुमचं अप्लाय फॉर पोस्ट आणि हेल्प डेस्क ऑप्शन आहे. तर इथं अप्लाय फॉर पोस्ट जो ऑप्शन दिसतोय तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला. एकदा अप्लाय फॉर पोस्टवर क्लिक केल्यानंतर हे वालं पेज ओपन होईल. याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी ज्या पोस्टला अप्लाय केलं त्याच्या सर्व डिटेल्स इथं दिसतील. तुमचा ॲप्लिकेशन नंबर, ॲप्लिकेशन स्टेटस. तर इथं बघा जो आयवाला सिम्बॉल आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आयच्या सिम्बॉलवर क्लिक केल्यानंतर हा वाला ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल तुमचा. जर कोणी ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून ठेवला नसेल तर आत्ता डाउनलोड करून ठेवा हा वाला ॲप्लिकेशन फॉर्म. लास्ट टाईम ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस कोणी डाउनलोड करून ठेवला नसेल तर आता डाउनलोड करून ठेवू शकता. इथे बघा आता याच्यामध्ये पेमेंट स्लिप, ऑब्जेक्शन फॉर्म आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स 3 ऑप्शन आहे. तर लास्टला आहे कॅन्डिडेट रिस्पॉन्स, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कॅन्डिडेट रिस्पॉन्सवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल कधी एक्झाम झाली होती, किती तारखेपर्यंत. हे बघा 16 ते 19. तर क्लिक हेअर, इथं जे ऑप्शन दिसतं आहे हेअरवालं, इथं क्लिक हेअरवर क्लिक करायचं. एकदा क्लिक केलं तुम्ही त्याच्यावर की तुमचं आन्सर की डाउनलोड होईल. तर आता हे तुमची जे काय असेल आन्सर की डाउनलोड होईल अशी. आता अशा प्रकारे तुमची आन्सर की असेल. याच्यामध्ये तुम्ही काय ऑप्शन चूज केले, करेक्ट आन्सर काय, इथं सर्व डिटेल दिलेलं आहे. आता हे झालं आन्सर की डाउनलोड करण्यासाठी. तर आता समजा ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तुम्हाला. जर समजा एखादा क्वेश्चन आहे, आता बघा याच्यामध्ये यांनी काय केलं आहे की एक एक्झाम्पल 4 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. याच्यामध्ये चूज अन ऑप्शन इथं दिले आहे. तुम्ही चूज काय केलं, ऑप्शन 1 चूज केले. म्हणजे त्यांनी ज्यांचा कुणाचा पेपर असेल त्यांनी ऑप्शन ए चूज केलं होतं 1 नंबरचं. पण करेक्ट आन्सर कोणता आहे, हे जे ग्रीनमध्ये दिसतं ते वालं करेक्ट आहे. मग जर हे दोन्ही मॅच होत नाही तर 0 मार्क. या क्वेश्चनला तुम्हाला मार्क किती मिळाले, 0. जर तुमचं ऑप्शन बरोबर असेल, तुम्ही चूज केलं तर तुम्हाला 1 मार्क मिळेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण जरा, ठीक आहे. तर हे झालं आन्सर की. याच्यामध्ये काही निगेटिव्ह मार्किंग नव्हती, तुम्हाला आन्सर काउंट करू शकता. आता ऑब्जेक्शन टाकायचं असेल तर बघा कॅन्डिडेट रिस्पॉन्सच्या बाजूला जे ऑब्जेक्शन फॉर्म म्हणून ऑप्शन होतं इथे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल ऑब्जेक्शन फॉर्मवर. एकदा ऑब्जेक्शन फॉर्मवर तुम्ही क्लिक केलं, हा ऑब्जेक्शनचा फॉर्म ओपन होईल. याच्यामध्ये यांनी सर्व दिलेलं आहे, क्वेश्चन आय डी वगैरे. तुम्हाला हे रिस्पॉन्स वाचावेल. कॅन्डिडेट शुड इन्श्युअर द क्वेश्चन आय डी. तुम्हाला मी सांगतो पुढे क्वेश्चन आय डी वगैरे काय असेल ते. त्याच्यानंतर तुम्हाला हे सर्व इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. त्याच्यात मेन जे आहे बघा, ॲप्लिकेबल फीस इज 100 पर ऑब्जेक्शन इन्क्लुझिव्ह ॲप्लिकेबल GST. दिस फीस डज नॉट इन्क्लूड ट्रान्झॅक्शन चार्जेस अँड प्रोसेसिंग फी. म्हणजे तुम्हाला पर क्वेश्चन 100 रुपये लागेल. ऑब्जेक्शन टाकायचं असेल तुम्हाला, जर वाटलं कोणता क्वेश्चन नाही त्यांनी आन्सर चुकीचं दिलं आहे किंवा रॉंग आहे, जे काय असेल ऑब्जेक्शन टाकायचं असेल तर पर क्वेश्चन तुम्हाला 100 रुपये द्यावे लागतील, पे करावं लागतील. बाकी तुमचे जे काही चार्जेस असतील ट्रान्झॅक्शनचे ते एक्स्ट्रा लागतील. ठीक आहे. तर हा खाली फॉर्म आहे ऑब्जेक्शन फॉर्म. तर तुम्हाला इथं ऑलरेडी ऑब्जेक्शन फॉर्म ओपन केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर, सिक्वेन्स नंबर, तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आय डी सर्व ऑलरेडी येईल. तुमचं कधीची पेपर आहे, त्याच्यानंतर तुमचं कॅडर नेम, कोणत्या पोस्टसाठी एक्झाम कधी झाली, शिफ्ट, हे सर्व ऑलरेडी असेल भरलेलं. ठीक आहे. ते तुमच्या सर्व डिटेल्स असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला काही नाही करायचं. इथून खालचं जे आहे ते तुम्हाला भरावं लागेल. एक तर आहे क्वेश्चन आय डी. क्वेश्चन आय डी तुम्हाला चूज करायला, म्हणजे तुम्हाला ज्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन टाकायचे. जसं एक एक्झाम्पल, आता क्वेश्चन आय डी कोणता मी तुम्हाला दाखवतो बघा. हा एक आन्सर की तुम्ही डाउनलोड केली होती. ह्याच्यामध्ये समजा तुम्हाला ह्या 2 नंबरच्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन टाकायचे की नाही, याचा आन्सर हे 4 बरोबर नाही आहे, तुम्हाला ह्याच्यावर ऑब्जेक्शन टाकायचं आहे. तर तुम्हाला क्वेश्चन आय डी हा आहे. क्वेश्चन आय डी बघा इथं समोर दिलेला आहे. क्वेश्चन आय डी 441009906912 हा झाला क्वेश्चन आय डी.
तर तुम्हाला तिथं तो क्वेश्चन आय डी चूज करावा लागेल की मला या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन आहे. तर तुम्ही म्हणणार नाही की क्वेश्चन 2 नंबर, प्रत्येकाचे क्वेश्चन वर खाली असू शकतात, त्याच्यामुळं तुम्हाला क्वेश्चन आय डी तिथं चूज करावं लागेल. किंवा कोणाला आता याच्यामध्ये ऑब्जेक्शन आन्सरवर टाकायचं आहे किंवा तुम्हाला नाही मला ह्या 4 नंबरच्या ह्याच्यावर ऑप्शनवर ऑब्जेक्शन टाकायचे आहे, तर इथं इंडिव्हिज्युअल प्रत्येक ऑप्शनचे पण आय डी दिलेले आहेत. ठीक आहे. तर सर्वात पहिलं तुम्हाला काय लागेल, क्वेश्चन आय डी कोणता आहे हा इथे समोर दिलेला. ओके. क्वेश्चन आय डी तुम्हाला इथं तुम्ही ज्यावेळेस क्लिक करताल त्याच्यावर बघा ही पूर्ण लिस्ट ओपन होईल. तर ह्याच्यामध्ये तुमचा जो क्वेश्चनचा नंबर होता तो ह्याच्यामध्ये सिलेक्ट करायचा. आता याचा समज तुम्हाला ह्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन टाकायचं असेल तर हा नंबर 4410096912 हा जो नंबर आहे तो ह्याच्यामध्ये बघायचा कुठं आणि त्याच्यावर क्लिक करायचं. ठीक आहे. तो झाला क्वेश्चन तुमचा सिलेक्ट झाला. त्याच्यानंतर सेकंड आहे तुमचं लँग्वेज. आता याच्यामध्ये तुम्हाला लँग्वेज कोणती चूज करायची, त्याच्यावर लँग्वेजवर तुम्ही क्लिक केलं तर एकतर इंग्लिश किंवा मराठी तुम्ही पाहिजे त्या लँग्वेजमध्ये तिथं हे करू शकता, चूज करू शकता. शक्यतो इंग्लिश चूज करा. ठीक आहे. कोणाला मराठी करायची असेल करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट नेचर ऑफ ऑब्जेक्शन. बघा आता नेचर ऑफ ऑब्जेक्शनवर चूज केल्यानंतर की तुमचं ऑब्जेक्शन काय आहे त्या क्वेश्चनवर. एकतर इनकरेक्ट आहे, इनकरेक्ट क्वेश्चन आहे म्हणजे क्वेश्चनच चुकीचा आहे, का आउट ऑफ सिलेबस तुमच्या सिलेबसचाच क्वेश्चन नाही येतो, का ऑल ऑप्शन इनकरेक्ट, का त्याने दिलेले चारही ऑप्शन चुकीचे आहेत, का मल्टिपल आन्सर की म्हणजे त्या क्वेश्चनचे एकापेक्षा जास्त म्हणजे त्याचा आन्सर ऑप्शन ए पण बरोबर आहे आणि सी पण बरोबर आहे असं एकापेक्षा जास्त ऑप्शन बरोबर आहेत, का इनकरेक्ट आन्सर की त्याच्यामध्ये चारीपैकी ए बी सी डी पैकी एकही ऑप्शन नाही. ठीक आहे. त्याच्यामध्ये ऑप्शनच नाही, त्याचं जे उत्तर आहे ते ऑप्शनमध्येच नाही आहे, का करेक्ट आन्सर, का तुम्हाला सांगायचं आहे की त्यांनी जे आन्सर दिलं आहे, जे करेक्ट आन्सर त्यांनी सांगितले ते चुकीचं आहे. ठीक आहे. तर जे काय असेल तुमचा इश्यू त्याच्यापैकी चूज करायचं तुम्हाला. नेचर ऑफ ऑब्जेक्शन म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे नेमकं, त्याचं काय ऑब्जेक्शन टाकायचं आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट एकदा चूज केल्यानंतर तुम्हाला विचारेल डू यू वॉन्ट टू ॲड रिमार्क. तुम्हाला त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा ॲड करायचं आहे का, तुमचं काही म्हणणं असेल तर येस जर केलं तर एक बॉक्स ओपन होईल. याच्यामध्ये तुमचं काय म्हणणं आहे की नाही याच्यामध्ये हे असं नाही असं पाहिजे होतं, जे काय असेल ते तर तुम्हाला तिथं म्हणणं तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. त्याच्यासाठी एक बॉक्स ओपन होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं दाखवलं आहे की ₹100 तुम्हाला अमाऊंट पे करायचे आणि क्लिक हेअर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी. तुमचं फक्त ऑब्जेक्शन टाकणं इम्पॉर्टंट नाही, तुम्हाला त्याचा प्रूफ द्यावा लागेल. ठीक आहे. कुठल्या तर व्हॅलिड बुकचं तुम्हाला बघा ह्या बुकमध्ये इथं असं आन्सर आहे आणि हे असं चुकीचं आहे, तर तुम्हाला व्हॅलिड प्रूफ काहीतरी द्यावं लागेल. तर ते प्रूफ अपलोड करावं लागेल इथे त्याचा फोटो त्याच्यासाठी इथं दिलेला आहे. तर तिथं अपलोड करायचं. नुसतं तुम्ही ऑब्जेक्शन टाकून ऑब्जेक्शन ॲक्सेप्ट होत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही का ऑब्जेक्शन टाकताल की नाही ह्याचा ऑप्शन ए नाही ऑप्शन बी बरोबर आहे, पण त्याचा प्रूफ पण द्यावा लागेल तुम्हाला. इथं अपलोड करावं लागेल प्रूफ त्याचा, नुसतं ते सिलेक्ट करून काही फायदा नाही. ओके. चला हे सगळं झाल्यानंतर सबमिट करायचं. हे झालं एका क्वेश्चनसाठी. आणखीन असतील तुमचे तर असंच परत तुम्हाला आणखीन चूज करावं लागेल दुसरं पण. ओके. आणि पर क्वेश्चन तुम्हाला ₹100 पे करावं लागतील. आता हे झालं ऑब्जेक्शन की आन्सर कीचं. आता हे शेड्यूल आहे सरळ सेवा पदभरतीची NMCची प्रक्रिया पूर्ण करण्याचे अंदाजित वेळापत्रक. बघा ह्यांनी एकदम डिटेलमध्ये डेट वाईज शेड्यूल दिलेला आहे एकदम, म्हणजे तुम्हाला आता काहीच वेट करण्याची गरज नाही. त्यांनी डिटेलमध्ये सांगितले काय होणार. बघा 20 ते 23पर्यंत त्यांचं ऑब्जेक्शन फॉर्म वगैरे डिझाईन त्यांचं चालू होतं, ते झालेलं आहे. आता आज 23पासून ऑब्जेक्शन फॉर्म लाईव्ह. ठीक आहे. ऑब्जेक्शन फॉर्म लाईव्ह 23 ते कधी 25 तारखेपर्यंत. आता 23, 24, 25 3 दिवस तुम्हाला बघा इथे दिवस पण दिले. 3 दिवस तुम्हाला ह्याच्यासाठी दिले ऑब्जेक्शनसाठी. त्याच्यानंतर रिकलेक्शन ऑफ ऑब्जेक्शन हे आता ते त्यांची प्रोसेस आहे. 25 ते 27 त्यांना लागतील 3 दिवस. त्याच्यानंतर रिड्रेसल ऑफ ऑब्जेक्शन फॉर्म 21 दिवस त्याच्यासाठी घेतील 16 ऑगस्टपर्यंत. त्याच्यानंतर रिवाईज HTML लिंक लाईव्ह. त्याच्यानंतर परत एकदा ऑब्जेक्शन वगैरे कोणाचे असतील तर ते क्रॉस चेक केल्यानंतर परत तुम्हाला आणखीन हे करतील त्यांनी. बघा त्यांनी परत आन्सर की टाकतील 3 दिवसासाठी. कधी 16 ऑगस्ट ते 18 ऑगस्टमध्ये. परत आणखीन रिवाइज्ड लिंक लाईव्ह. परत आणखीन आन्सर की टाकतील. त्याच्यानंतर जर परतही त्यांनी तुम्ही ऑब्जेक्शन टाकले आणि त्याच्यामध्ये काही करेक्शन केले नाहीत वगैरे जे काही असेल तुम्हाला वाटलं तर सेकंड राऊंड ऑफ ऑब्जेक्शन. त्याच्यानंतर परत तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता की नाही आम्ही ऑब्जेक्शन टाकलं होतं परत आणखीन त्याच्यामध्ये करेक्शन झालेलं नाही, तर सेकंड राऊंड ऑफ ऑब्जेक्शन. त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन होईल. त्याच्यासाठी आणखीन 3 दिवस लागतील 14 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट. त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होईल. एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये ऑब्वियसली पेपर झालेले आहेत. आता स्टाफ नर्सचा पण बघितलं तुम्ही 17ला आणि 19ला झाला होता, तर नॉर्मलायझेशन तर होणारच आहे. तर नॉर्मलायझेशन तर परत स्कोर चेंज होईल अजून. त्याच्यानंतर स्कोर रिपोर्ट. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे मार्क बघण्यासाठी 4 दिवस मिळतील फायनल मार्क्स नॉर्मलायझेशन नंतर. कधी 26 ऑगस्ट ते 29 ऑगस्टपर्यंत. आणि त्याच्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट किंवा सिलेक्शन लिस्ट लागेल त्याच्यासाठी
14 दिवस त्यांना लागतील. कधी लागेल फायनल लिस्ट बघा, यांनी डेट साईज दिले 29 ऑगस्टला ते 11 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला फायनल सिलेक्शन लिस्ट किंवा मेरिट लिस्ट बघायला मिळेल एन एम सीच्या साईटवर. ठीक आहे. तर ह्यांनी चेंजेस होऊ शकतात, पण मोस्टली तर काय होणार नाहीत. तर त्यांनी आजपासून ते पुढे 2 महिन्यापर्यंत काय काय प्रोसेस होणार आहे, म्हणजे एंडपर्यंत सिलेक्शन लिस्टपर्यंतची प्रोसेस त्यांनी किती दिवस लागणार आहेत, कोणत्या कोणत्या तारखेला काय होणार आहे, डिटेलमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलं आहे. ओके. चला, याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथं जॉईन करून विचारू शकता ग्रुपची.